सांगावं. संसाराच्या तापे कापलो मी देवा. कसं करिता या सेवा कुटुंबाची सेवा करता करता देवा खूप ताप झाला. एकच नाही 23 ताप झाला त्या ठिकाणी. बरं आता खरं सांगा, एवढा ताप तुकाराम महाराजाला झाला, आपल्याला दुःख वाटतंय नाही ना? वाटतच नाही. त्यांना ताप वाटतो, आपल्याला वाटतो का ताप यांना अक्षर पडते. हा म्हणावं का नाही म्हणावं? नाही म्हणावं आपण तिथं घेतो सकाळी उठले हो म्हणावं. तसं काय होत त्याच एक कारण आहे. जी गोष्ट माणसाच्या झालं काय काय इकडे काय बघा मी सांगू माया हातात आला 4 वाजल्याची सोडणार नाही. घरी बघा नाही ठिकाणी बघा. विठाला आपल्याकडे 7:30 8:30 ते 1 मिनिट विचार देणार नाही. इकडे तिकडे काय सांगत होतो मी बनवताय काय सांगत होतो माहिती डोळे उघडे नाही. आपल्याला संसारात दुःख वाटत नाही. मी सांगत होतो आपला असं जी गोष्ट माणसाच्या पत्नी पाहिजे का त्याला काही वाटत पत्नी पडावं काय वाटत. एकदम जेलमध्ये मला मित्रमंडळी भेटले तुम्ही जेल भोगला आम्हाला वाईट वाटले. तुम्हाला वाईट वाटत ते काही 17वी बाजी पत्नी पडले या 18वीला जाणार म्हणजे जाणार. विठाला विठाला सप्ताह चालला असत आणि आम्ही सब चहा फिरा आंघोळ्या करून बाहेर गेलो फिरायला. सप्ताह आता आमचं काय कोणी चहा प्यायला बोलीचे बघितलं म्हणजे इतका रियाटला. आता घरात कुणी रियाटला हे सांगेल महाराज आपल्याला रियाटला महाराज नाही राहिला पाहिजे भाऊसाहेब तिथे हाल तुम्हाला ते मला तशी हालती पण जीव नाही लावती मला लाव काय समजायचं याच्या पोचणी पडली रोज कष्ट खाता येईल. आपल्या पत्नी पडल्यामुळे आपल्याला दुःख वाटत नाही म्हणून सरळ वाटत नाही महाराज. आणि ते चरण टाकते चरण कशाला माहिती अन्न पाणी जात नाही मग ते करायचं ते पातळ करायचं कोणाला घालायचं इकडून पडत तर याला मोर वाटत गमीचं लग्न झाल्याशिवाय मी मारणार आणि गमीच्या लग्नाला अजून 2-4 वर्ष होती आणि चरण पेट या महिला म्हणजे करत तुला चिठ्ठी हडपली पाहिजे चांगल्या चांगल्या निघत्या आणि याचीच कुठं चिठ्ठी हरली याला राहिली. आता बरं हा शब्द न सहाती मेले आवडी मर म्हणजे सुद्धा सहन होत नाही महाराज नाही का असं या ठिकाणी नाही का. म्हणून विठाला विठाला आपलं पचनी पडलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात देवा संगती तुम्हाला सांगितले अजून नाही जाण्याच्या केल्यास सांगते सगळं सांगत म्हणतो ते उठून जाते. मग आता एवढं सांगतो एकही संगती माझ्या कामाची नाही. त्याच्यापेक्षा संतांची संगती द्या. संत संगती संत संगती अनेक प्रवाही घालू नको. आता प्रवाह कशाला म्हणायचं सतत आणखी फिरत राहणं. पाण्याचं घेतलं तर सतत वाहत राहणं. नदीला पाणी आलं मागून येतं त्याला नदीचा प्रवाह म्हणायचा. पाण्यात वड्याला पाणी मागून येतं पुढे जातं हा प्रवाह म्हणायचा. तसं संसाराचा खेळ मारत हा प्रवाह आहे. संसार हा स्थायी नाही. संसारातली एकही गोष्ट बसून जात नाही. सांगा यंदा पेरला म्हणजे तुमचं सगळं भागलं का जन्मापर्यंत पुन्हा पुढच्या वर्षी परवा पेरावं लागतंय. मागचं खायचं पुढचं पुन्हा पेरायचं. धंद्याचं तसंच हे